लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने, नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ। ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। नाशिक जिल्ह्यातील भाविकांना घेऊन जाणाऱ्या खासगी यात्रेच्या बसचा उत्तर प्रदेशातील कानपूर जवळ अपघात झाला। या अपघातामध्ये एका भाविकाचा मृत्यू झाला असून काही जण जखमी झाले आहेत। नाशिक जिल्ह्यातील ओझर, पिंपळगाव आणि मालेगाव परिसरातील सुमारे 50 भाविक उत्तर भारतातील तीर्थयात्रेसाठी खासगी बसनं निघालेले होते। मात्र आज पहाटे कानपूर जवळ त्यांच्या बसचा अपघात झालाय। या दुर्घटनेमध्ये एका भाविकाचा मृत्यू झाला असून बस चालक गंभीर जखमी झालाय, तर काही भाविक हे किरकोळ जखमी झाले आहेत। अपघाताची माहिती मिळताच नाशिकचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी कानपूर जिल्हा प्रशासनाशी संपर्क साधत जखमी भाविकांना आवश्यक ती मदत करण्याची विनंती केली आहे। जखमींना कानपूर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले, तर त्यांच्या मदतीसाठी स्थानिक प्रशासनाकडून वरिष्ठ अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे। थाना क्षेत्र पनकी में इंडस्ट्रियल एरिया चौकी अंतर्गत एक एक्सीडेंट होता है, जिसमें एक बस जो कि नासिक से आ रही थी, ये खड़े ट्रक से टकरा जाती है, जिसमें एक व्यक्ति की मृत्यु हो जाती है। तत्काल वहाँ पुलिस मौके पर पहुँचती है। जो अन्य घायल उसमें यात्री थे उनको वहाँ से निकाला जाता है और उपचार हेतु इनको रेफर किया जाता है। यहाँ पर हॉस्पिटल में अभी जो घायल यात्री है उनका इलाज चल रहा है। मौके पर शांति व्यवस्था बनी है। दरम्यान निफाडचे आमदार दिलीप बनकर यांनीही कानपूर प्रशासनाशी संपर्क साधत जखमी भाविकांना तातडीने वैद्यकीय उपचार मिळावेत अशी सूचना केली आहे। अझर कादरी, नाशिक न्यूज, नाशिक। ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। नाशिककर, स्वच्छता असे जिथे आरोग्य वसे तिथे, म्हणून ओला, सुका आणि इलेक्ट्रॉनिक कचरा वेगळा करा। ओला कचरा म्हणजे स्वयंपाकघरातील उरलेले अन्न, फळभाज्यांचे अवशेष आणि इतर नैसर्गिक कचरा, हे सर्व हिरव्या कचरा पेटीत टाका। सुका कचरा म्हणजे कागद, प्लास्टिक, कपडे, काच व धातूच्या वस्तू, हा कचरा निळ्या कचरा पेटीत टाका। आणि इलेक्ट्रॉनिक कचरा म्हणजे फोन, संगणक, टीव्ही, चार्जर, बल्ब, इलेक्ट्रॉनिक उपकरणे व वैद्यकीय साधने, हा कचरा वेगळा जमा करून घंटागाडीतील कर्मचाऱ्यांकडे सुपूर्द करा, कारण स्वच्छ शहर ही आपली जबाबदारी आहे। नाशिक महानगरपालिकेच्या वतीने जनहितार्थ प्रसारित।